5 मिनिटाचं काम बोलून मला यांनी 1 तास रोडवरती बसवलं. तर चला तुम्हाला सांगतो काय झालं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठलो डायरेक्ट रनिंगला गेलो. काही रनिंग करता करता मस्ती काय आपली थांबत नाही. काका हॅपी असू बर्थडे. काकाला बड्डे विश दिला आणि गेलो डायरेक्ट ग्राउंडवर. वर्कआउट वगैरे केला एकदम प्रॉपरली, स्ट्रेचिंग वगैरे केला आणि विचार केला गोळा टाकावा. गोळा टाकायला जाणारच होतो तेवढ्यात एक माणूस मध्ये आला. माकड़ तोंडाचिया, ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. हट बाजू में. ग्राउंडवर येतात ते येतात, हेडफोन घालून फिरतात इकडं तिकडं. असा गोळा टाकताना काय अपघात झाला की आमच्यावर येणार. मग गोळा वगैरे टाकला आणि मग आलो घरी. घरी आलो, जरा आजीला त्रास दिला, आजीच्या मागे हॉर्न वाजवत बसलो. आजीची रिएक्शन बघणार होतो पण आजीने काय दाखवलंच नाही रिएक्शन. मग गेलो घरी. घरी जाताना बघतोय भाई माझा निखिलचा बूट सेम साईजनी आणि सेम एंगलनी फाटला होता. भाई 4 ऑन टॉप. मग डायरेक्ट रेडी वगैरे झालो, अभ्यासाला बसलो आणि डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केला. संध्याकाळी पप्पा म्हणले चहा कर, पप्पांना चहा करून दिला. कारण की माझ्या हाताचा चहा पप्पांना लय आवडतो. काय तुमच्या भावात हातात जादू आहे. मग दिवसभर घरातच होतो, म्हणलं संध्याकाळी कुठेतरी फिरून यावं. मग काय गाडली काढी निघालो भुर्र. आणि भाई असंच कुठे फिरत नव्हतो, पेंढारकरला गेलतो पेट्रोल आणायला. कारण की पेट्रोल आपल्या दुसऱ्या गाडीचं संपलं होतं. मग आता पेट्रोल बाटलीमध्ये तर देणार नाही, म्हणून आपल्याला गाडीतच टाकून आणायचं होतं. आणि तिच्यासाठी पेट्रोल आणायचं म्हणलं तर हिला पण टाकावं लागणार. मग गेलो पेट्रोल पंपावर, पेट्रोल वगैरे घेतलं आणि आलो घरी. घरी येऊन बघतोय तर भाई निखिल आपल्या दुकानासमोर बसलेला. मग त्याला भेटलो आणि निघालो घरी. आणि घरी आज आमची होती पाणीपुरी. मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. खरं सांगू ना मित्रांनो, जी टेस्ट घरी येते ना ती बाहेर येत नाही. आणि आमच्या श्लोकला तर पाणीपुरी हे असलं चानामुना तर लयच आवडतो. तो तर एकदम दबाकून खातो. मग काय मामा आला, मामा म्हणला चल भाई मला सोड बाहेर. मला घेऊन गेला तिकडनं आणि तो एक मीटिंगमध्ये बसला. मला त्यांनी 1 तास रोडवरती उभं केलं होतं आणि स्वतः मस्त गप्पा मारत बसला होता. शेवटी वैतागलो आणि मीच इकडं तिकडं फिरायला लागलो. मग त्याची पण मीटिंग संपली, तो पण निघाला. मग गेलो त्याला मानपाडाला सोडायला. जाताना तर एकदम आरामात गेलो होतो कारण की मागे बसलेलो. पण भाई येताना तर आका कुडकुडून गेलो होतो, एवढी भयंकर थंडी होती. आणि मी गेलो होतो शॉर्ट्सवर. मीटिंग खाली आलो, म्हणलो की चला आता पेट्रोल काढून घ्यावं. मस्तपैकी घेतली बाटली आणि काढलं पेट्रोल. आणि हां भाई मला बघून तुम्ही येऊ नका आमच्या बिल्डिंग खाली. 2 कट्टर वॉचमॅन ठेवलेत आम्ही. हे बघा कसं आहे. हां नाद नाही करायचा, तुम्हाला गाडी जवळ पण येऊ देणार नाही. अर्ध पेट्रोल तर माझ्या हातावरच सांडलं. मग घरी गेलो. घरी जाऊन बघतोय ह्यांच्या गप्पा गोष्टी संपतच नाही. जाऊ दे, मला काय घेणे देणे. मग मी गेलो आतमध्ये, पप्पांना बोललो माझी मांडी चोळून द्या. काल स्कॉट मारलेले भाई, मांड्या अख्ख्या जाम झाल्या होत्या. तर चला आता मी जातो, झोपतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा डेली व्लॉग्स बघण्यासाठी. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.